टाक घामिल्यात सगळ्या हिऱ्या लिंबामध्ये एकच लिंबू पिवळं. हे बघ कसलं लिंबू आहे. काय दाखवत त्याला. हे बघा आपल्याला परत एकदा इथं गोळा करताना त्या कट्ट्यासाठी जुळं लिंबू भेटलेलं आहे. गाईज मी सुमित, स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही आलेलो इथे बघा लिंब तोडायला. बघा आता मोसंबी ढगाळ ढगाळ आहे वातावरण बी, म्हणजे सगळे. चला तात आलेलो आहेत आपण लिंब तोडायला. लिंबूनेल पान दिलं का 2 दिवसांनी लिंब तोडायचे. फुगतीत लिंबात एक पाणी भेटलं की लिंबूनेला मग तोडायला येते, म्हणून आपण आलो लिंब तोडायला. आणि माझ्याबरोबर कोण आहे आज? कोण आहे तू? श्रेयश येते हो. बघ एक पप्पाईचं बुडे, मग तिला 3 फांद्या कस काय? ती जेव्हा लहान होती ना तेव्हा तिचा शेंडा मोरडा होता, तेव्हापासून तिला 3 आले मग फांद्या. 3 फांद्याची पप्पाई झाली. ती तोडायची चाललेली तर लिंब कट्टा घमेला आणि तिथे बघितलं असेल तर बघा केव्हा लिंबू कसं जुळं लिंबू आहे. त्याला एक इकडून आली बारीक लिंबू एक तयार व्हायला लागले. हे बघ सुरेश, बघ कसं लिंबू तयार झालंय दिल सारखं. हे बघ कसं आहे हाड म्हणून दाख बरतो. बघ सुरेश काय झालं, माझी आकडीच मोडली. अयो कसं आता काय करायचं? बघितलं लिंबू तोडायला गेलो तुम्ही का आतलं, आणि आकडेच तुटून आली बघ. काय लिंबू टाक घामिल्यात सगळ्या हिऱ्या लिंबामध्ये एकच लिंबू पिवळं. हे बघ सरे झाडात आत काय आहे. हे बघ कोण येते ते आतले? काय नाव त्यांचं? काय बाजा. हे बघ हे आहे बाजा आणि तो आहे बिजा. काय सांगितले ते लिंब गोळा करत आपण एक एक बाहेरचे. तुला येतात का गोळा करता? कशी करतोय? शर्टात गोळा करून आणतोय तू. किती आलेत बघतोय शर्टात? इकडं हे इकडं किती लिंब बघत. बस भर दो झोली मेरे साहिबा. गाणं कोणतं आहे तसं? हाय नेक गाणं आहे, हाय नेक कोणचं तरी. भर दो झोली मेरी असं ते असं आपल्याला येत नाही. तुला येतं का? हा खराब लिंबू आहे बघ, खालचं टाक. हे आहे खराब लिंबू, ऐकून पिवळं इकून टाकलेलं आणि खराब. तर बा एवढं घमिलं आहे, एवढ्या 5 झाडाचं आहे दुसऱ्या लाईनीचं. फक्त बा तिथून तो इथवर एवढं घमिलं आहे. आम्हाला दोघाला बघा किती घाम आलेला आहे गोळा करू लिंब. बा घाम श्रेयसचा घाम. श्रेयस चांगला मुलगा आहे कामाला, बक्षी देतो मी त्याला. पाऊन कट्टा भरलाय आता एवढ्या एक, आणि ह्या 2 लाईनीत अजून ह्या वावरातल्या 2 लाईनी तशाच राहिल्या. तर चला श्रेयश, ह्या 2 लाईनी आणल्या होत्या आम्ही. पाऊन घमेलं भरलंय फक्त. पहिल्या लाईनीत 2 घमेले भरले. ह्या दुसऱ्या लाईनीत दाखील तुम्ही एक 4थं घमेलं भरलं, आणि ह्या 2 लाईनीत 1 घमेलं बी नाही भरलं, पाऊन घमेलं. श्रेयस किती कमी लिंब इथं? आता किती हळूहळू चालले. हो किती थोडे लिंब घेऊन चालले. तर भरांग का कट्टा एवढ्या लिंबात? कसं भलं ना भलं सकत वाटतंय मला. नाही चल टाकून बघूत. भरांग का आता एवढं? भलन बघूत भरत का. नाही भरला बघ. पूर्ण 4थं घमेलं पाहिजे. आता आपण हे कट्टा
खालच्या वावरात नेऊ, खालच्या वावरात. हा हो. चल. हे होतं भरला थोडा कमी, पण आता हे कट्टा नेऊन खालच्या वावरात बघूत किती भर होतोय. सरास एवढा गमीला किती लिंबूनेचा आहे लाईनीच्या. 2-3 लाईन येत असणार. किंवा हे वरच्या वावरातल्या ती एक लाईन, ती ही दुसरी, आणि ह्या तिसऱ्या लाईनीच्या अर्धे लिंब आहे. एक फक्त गमिलं, 2.5 लाईनीत एक गमिलं, आणि फक्त ही 1.5 लाईन राहिली वरच्या वावरातलं. झालं वरचं वावर बी. धरतो का तू आता असा ब्लॉग? बघा सुरेशला किती शंख भेटला आहे. दाग बरं हातात घेऊन. किती इथं ते आलेच. वाजू शकता का तू त्या शंखला? कमान. मला नाही वाजवता. हे बघ कसलं लिंबू आहे. वाईट वाईट काय दाखवत त्याला. बघ टिपक्याचं लिंबू आहे. मी असे लय बघितले. काय लिंबू टिपके ते कट्टा पाहून कट्टा भरलेला आहे. तर बा पाहिला आपण कट्टा भरलेला. हा एवढं टाचून घ्यायचा. आता दुसरा पाहुणे तो बी भरत आहे तोवर. पाहून कट्टा भरतो तोवर हे तर टाचून घेऊत आपण. तर बा टाचेला हा कट्टा. दुसरं लाजू की 1-1.5 गमीला कमी आहे, मग टाचूत तो. तर बघा आपल्याला परत एकदा इथं गोळा करताना त्या कट्ट्यासाठी जुळं लिंबू भेटलेलं आहे. बाकी बघा किती लिंबूनी खाली आपल्याला भेटलेलं आहे. जुळं लिंबू त्याला गमेला लागतंय दुसऱ्या कट्ट्याला. तर कसं जुळं लिंबू आहे बघा एकाला एक. तर बा आता हे दोन्ही बी कट्टे घरी आणलेले आहेत. थोडे आता वल्ले करायचे, चांगले लिंबू होते आणि दुपारून घेऊन जायचे. ओ न्यायचे ना श्रेयस डोयटनला विकायला. आणि किती 40 रुपये भाव आहे चालू. तर अशीच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया म्हणजे सकाळी 8 वाजता अशाच मराठी नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय. तसे पान टाका चाललंय.